नमस्कार सर्वांना. आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की डेटा सायन्सचा जर एक प्रोजेक्ट घेतला तर त्याचा कार्यप्रवाह जो आहे तो कसा असेल. आहे डेटा सायन्सचा वर्कफ्लो. सो सर्वात पहिलं आपल्याला बिझनेस प्रॉब्लेम काय आहे? एक्झॅक्टली काय बिझनेस आहे? बिझनेस केस काय आहे? ठीक आहे, तुम्हाला एक्झॅक्टली काय प्रेडिक्ट करायचंय? कशाचा यूज करून प्रेडिक्ट करायचंय? कुठला डेटा तुमच्याकडे आहे? कुठल्या पद्धतीचा आहे? नल व्हॅल्यू आहे का त्यामध्ये? आणि त्याच्या प्रत्येक कॉलमचा अर्थ काय असू शकतो? त्यामध्ये डेटा कुठल्या रेंजचा असायला पाहिजे? या सर्व गोष्टी आपण बिझनेस प्रॉब्लेम किंवा बिझनेस एनालिसिसमध्ये बघणार. ठीक आहे. मग त्यानंतर जो दुसरा असतो तो आहे मॅप टू मशीन लर्निंग प्रॉब्लेम. ब्रेक बिझनेस प्रॉब्लेम्स इंटू अ डेटा सायन्स प्रॉब्लेम. तुम्ही त्याला ब्रेकडाउन कसं करणार आहात डेटा सायन्स प्रॉब्लेम्समध्ये. आयडेंटिफाय मशीन लर्निंग प्रॉब्लेम कॅटेगरीज, की मशीन लर्निंगचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याची कॅटेगरीज तुम्ही कशा आयडेंटिफाय करणार आहात, या गोष्टी तुम्ही त्यामध्ये शिकणार. मग तुम्ही करणार डेटा प्रिपरेशन. डेटा प्रिपरेशन म्हणजे जो काही डेटा आहे, मे बी त्यामध्ये कॅरेक्टर डेटा असू शकतो, पण मशीनला कॅरेक्टर डेटा समजत नाही. राइट? मग तुम्हाला काय करायला लागेल? त्या कॅरेक्टर डेटाला नंबरमध्ये कन्व्हर्ट करायला लागेल. अंडरस्टँड डेटा पॉइंट्स अँड कन्स्ट्रेंट्स, की तुमच्या डेटामध्ये कॉलम्स कोणते आहेत, डेटा पॉइंट कोणते आहेत, ते कशा पद्धतीने असायला पाहिजे. फॉर्म्युलेट डेटा अनॅलिटिक्स स्ट्रॅटेजी, म्हणजे तुम्ही त्यामधनं डेटा अनालिसिस जे काही करणार आहात, ते कशा पद्धतीने करणार आहात. अँड परफॉर्म रिक्वायर्ड ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे, जसं की नल व्हॅल्यूला हँडल करणं, आउटलायरला हँडल करणं, किंवा मग कॅटेगरिकल डेटाला हँडल करणं, करप्टेड डेटा असेल त्याला हँडल करणं. अजून आपण म्हणू की स्केलिंग करायला लागेल डेटाला, कारण की प्रायोरिटी नाही द्यायला पाहिजे कुठल्यातरी एका कॉलमला. या सगळ्या गोष्टी तुम्ही डेटा प्रिपरेशनमध्ये करणार. त्यानंतरची स्टेप आहे EDA, एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस. आता डेटा अनालिसिसमध्ये काय करता तुम्ही EDA मध्ये? परफॉर्म स्टॅटिस्टिकल अँड व्हिज्युअल अनालिसिस. बेसिकली डेटा कुठल्या टाइपचा आहे, कुठल्या फॉर्मॅटचा आहे, त्याचे तुम्ही ग्राफ फॉर्म करणार आणि ग्राफचा यूज करून तुम्ही त्यामधून इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन, इम्पोर्टंट इन्साइट्स काढण्याचा प्रयत्न करणार, की एक्झॅक्टली कशा पद्धतीचा डेटा तुम्हाला दिसतोय. बरोबर? मग डिस्कव्हर अँड हँडल आउटलायर आणि शॉर्टलिस्ट प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग टेक्निक्स, की तुम्ही कोणत्या प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग टेक्निक तुम्ही त्यामधनं करणार आहात. म्हणजे प्रेडिक्शन देण्यासाठी तुम्ही कोणते-कोणते मॉडेल यूज करणार आहात. अजून त्यामध्ये कुठल्या टाइपचा डेटा आहे, डेटा नॉर्मल डिस्ट्रिब्युशन आहे का अबनॉर्मल डिस्ट्रिब्युशन आहे. किंवा मग स्क्यूनेस आहे, की कुर्टोसिस कशा पद्धतीनं आहे. मीन काय आहे, मीडियन काय आहे, एव्हरेजली कशा पद्धतीने डेटा तुमचा फ्लो होतो आहे. अ, या सर्व गोष्टी तुम्ही ईडीएमध्ये परफॉर्म करणार आहात. ठीक आहे? आणि चेक करणार आहात. तर ईडीएचे 2 पद्धती आहेत. एक स्टॅटिस्टिकल पद्धत आहे आणि एक व्हिज्युअल पद्धत आहे. स्टॅटिस्टिकल म्हणजे तुम्ही जे काही मीन, मीडियन, मोड, स्टँडर्ड डिव्हिएशन, व्हेरियन्स, कुर्टोसिस जे काही शब्द आहेत स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन्स, त्याचा यूज करून तुम्ही डेटा अनालिसिस करू शकता. किंवा मग तुम्ही डायरेक्टली त्याचे ग्राफ फॉर्म करा, त्याला वेगवेगळ्या प्लॉट्समध्ये टाका, जसं स्कॅटर प्लॉट, लाईन प्लॉट, कॅट प्लॉट, त्यानंतर रेल प्लॉट, त्यानंतर लाईन प्लॉट, हिस्ट प्लॉट, डिस्ट प्लॉट, पेअर प्लॉट. ठीक आहे? या वेगवेगळ्या प्लॉट्समध्ये तुम्ही डेटा टाका आणि मग त्याला अनालिसिस करा असं. त्यानंतरचा पार्ट येतो मॉडेलिंग. म्हणजे काय? की एक्सपेरिमेंट विथ मल्टिपल मॉडेल्स, की तुम्ही वेगवेगळे जे काही अल्गोरिथम्स आहे मशीन लर्निंगचे किंवा डीप लर्निंगचे, ते अल्गोरिथममध्ये तुम्ही तो डेटा पास करणार आहात आणि चेक करणार आहात, की कुठलं अल्गोरिथम छान परफॉर्म देतंय. ठीक आहे? आणि त्यामधनं मग तुम्ही चूज करणार, की कुठलं अल्गोरिथम जे आहे ते एकदम ऑप्टिमल सोल्युशन तुम्हाला देतंय, एकदम छान आउटपुट देतंय, एरर खूप कमी देतंय किंवा ॲक्युरसी स्कोर खूप छान देतंय. करेक्टली प्रेडिक्ट करतं ह्या सगळ्या गोष्टी. आणि फीडबॅक लूप तुम्ही एक त्यामध्ये क्रिएट करणार आणि त्यानंतर मग तुम्ही इव्हॅल्युएशन करणार आहात, की एक्झॅक्टली काय इव्हॅल्युएट होतंय तुम्हाला, काय एक्झॅक्टली तुम्ही त्यामधनं घेता, की जर सपोज तुमचा मॉडेल छान काम करतोय की नाही करतोय. जर नसेल करत तर तुम्हाला परत सुरुवातीला परत बिझनेस केस अॅनलाईज करून परत ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतील आणि जर छान काम करतोय तर दॅट इज व्हेरी गुड. बेसिकली डेटा सायन्सचा 80% जो कामाचा वर्क आहे ना, तो या 4 पास किंवा फेजेसमध्ये असतो. आणि मॉडेलिंग आणि इव्हॅल्युएशन खूप सिंपल पद्धत असते. खूप कमी कोड, खूप सिंपल पद्धती आहेत, खूप सिंपल स्टेप्स आहेत इव्हॅल्युएशन आणि मॉडेलिंग करायला. डेटा सायंटिस्टचा सगळ्यात जास्त वेळ हा डेटा प्रिपरेशनमध्ये जातो आणि डेटा ईडीएमध्ये जातो, एनालिसिसमध्ये जातो असं. ठीक आहे. आय होप तुम्हाला या स्टेप्स कळाल्या असतील, की सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही काय-काय काम करणार आहात आणि कशा पद्धतीने तुम्हाला
काम करायचंय. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, ठीक आहे. एका लहान बाळाचं एक्झाम्पल आहे. बिझनेस प्रॉब्लेम आहे, की एका लहान बाळाला तुम्हाला ॲनिमल्सचे नेम शिकवायचे ठीक आहे. मग तुम्ही काय करणार, की त्याचा मग आता मशीन लर्निंगचा प्रॉब्लेम. आता काय मशीन लर्निंगचा प्रॉब्लेम आहे? एक पहिला प्रॉब्लेम आहे, की ते लहान बाळ आहे. ते किती दिवसात शिकेल तुम्हाला माहीत नाही, ठीक आहे. मग तुम्ही त्यासाठी काय करणार, प्रिपरेशन, डेटा प्रिपरेशन म्हणजे काय? तुम्ही एक बुक आणणार, तुम्ही एक वेबसाईट छान सर्च करून ठेवणार, की ज्यामधून तुम्हाला त्याला शिकवायचंय. आणि परत त्याच्या पद्धतीने घेणार, की म्हणजे त्याच्या मुलाला त्यालाही प्रिपेअर करणार, बरोबर. मग त्यानंतर तुम्ही एक्सप्लोरेटरी डेटा एनालिसिसमध्ये काय करता, तुम्ही अॅनलाईज करणार त्या मुलाला, की त्याचा शिकण्याचा मूड कधी असतो, त्याचा खेळण्याचा मूड कधी असतो आणि तो कधी शिकणार या सगळ्या गोष्टी. आणि मग मॉडेलिंग म्हणजे काय, की मॉडेलिंग म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली त्याला शिकवताय, की प्रत्येक ॲनिमलचे नेम त्याला सगळ्या गोष्टी घेऊन शिकवताय. आणि इव्हॅल्युएशन म्हणजे त्याला तुम्ही पुन्हा विचारणार, की हे जे इमेज आहे ते सांग कुठला ॲनिमल आहे. आणि मग तो इव्हॅल्युएशनमध्ये म्हणजे तुम्ही चेक करताय त्याला, की तो करेक्टली सांगतोय की नाही सांगत आहे. जर करेक्टली सांगतोय तर गुड आणि नसेल सांगत तर तुम्ही परत फ्रॉम स्टार्टिंग मे बी पॉसिबल बिझनेस केसमध्ये तुम्ही अॅनलाईज करण्यात चुकलात किंवा मे बी तुमचा टाईम वेगळा चुकीचा असू शकतो किंवा मे बी तुम्ही जे प्रॉडक्ट घेतलंय, मे बी बुक घेतलंय किंवा ऑनलाईन घेतलंय किंवा एखाद्या इमेजवर तुम्ही शिकवताय किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घेतलंय ज्यामधनं तुम्ही शिकवताय. ते तुमचं सिलेक्शन चुकीचं झालंय. मग तुम्ही ते परत रिवाईज करणार सुरुवातीपासून. सो या सगळ्या गोष्टी म्हणजे झालं डेटा सायन्स. डेटा सायन्स म्हणजे सिंपल प्रिव्हियसच्या डेटावरून तुम्ही काहीतरी भविष्याबद्दल वर्तवणी करता, यासाठी तुम्ही या सगळ्या स्टेप्स करणार आहात. सो आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. सो थँक यू सो मच अँड आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.